नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये हायझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल बघणार आहोत. हा प्रिन्सिपल क्वांटम वर्ल्डमध्ये पार्टिकलचे बिहेवियर समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सो इथे स्क्रीनवरती तुम्हाला हायझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल दिसत असेल, त्याचं स्टेटमेंट. हा प्रिन्सिपल हायझनबर्ग या जर्मन फिजिसिस्टने किंवा सायंटिस्टने 1927 मध्ये मांडला होता. 1927 मध्ये जर्मन फिजिसिस्ट दॅट इज हायझनबर्ग. ओके, वर्नर हायझनबर्ग असं त्याचं नाव होतं. या प्रिन्सिपलनुसार आता इट इज इम्पॉसिबल टू मेजर बोथ एक्झॅक्ट पोझिशन अँड मोमेंटम ऑफ द पार्टिकल ॲट सेम टाइम. म्हणजे या प्रिन्सिपलनुसार एका पार्टिकलची एक्झॅक्ट पोझिशन आणि एक्झॅक्ट मोमेंटम एकाच वेळी मोजणं हे अशक्य आहे, असं हे प्रिन्सिपल सांगतं. द प्रोडक्ट ऑफ अनसर्टन्टी in the measurement of position, that is delta x, and uncertainty in the momentum, that is delta p, is at best equal to Planck's constant, that is h cross, where h cross is the quantum mechanical term. ओके. म्हणजे जर पार्टिकलची आता एकाच वेळी दोन्ही गोष्टी मोजू शकत नाही, म्हणजे काय की एक्झॅक्ट पोझिशन आणि मोमेंटम. म्हणजे जर आपण पार्टिकलची पोझिशन खूप अचूकपणे मोजण्याचा प्रयत्न केला तर त्याची मोमेंटम ही अनिश्चित असते, आणि जर आपण मोमेंटम मोजण्याचा प्रयत्न केला तर पोझिशन त्याची अनिश्चित होते. त्यामुळे ते दोन्ही आपण एकाच वेळेस एक्झॅक्ट किंवा करेक्ट मोजू शकत नाही. आणि ॲज पर द हायझनबर्ग की मॅक्झिमम अनसर्टन्टी इन द पोझिशन अँड द अनसर्टन्टी इन मोमेंटम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू प्लँक्स कॉन्स्टंट, दॅट इज एच क्रॉस बाय 2. इथं 2 असायला हवं. ओके, वेअर एच क्रॉस इज एच बाय 2 पाय. इथे पुढे रिलेशन दिलेलं आहे. सो हे मॅथमॅटिकल रिलेशन आहे हायझनबर्ग प्रिन्सिपलचं. सो याचा ऍप्लिकेशन काय आहे, हे या प्रिन्सिपलमुळे आपण काय करू शकतो, की या प्रिन्सिपलमुळे आपण फाइंड आउट करू शकतो की नॉन एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन इनसाइड द न्यूक्लियस. ओके, आपल्याला माहिती एखादा ॲटम असतो, त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर रिव्हॉल्व्ह होत असतात. ओके, हे बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. बट जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या आतमध्ये नसू शकतो, तर आपण हे हायझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल वरून प्रूव्ह करू शकतो. तर चला बघू कसं करता येईल. सो युजली इथे दिलेलं आहे, द डायमीटर ऑफ ॲटॉमिक न्यूक्लियस इज कन्सिडर्ड टू बी इन ऑर्डर ऑफ 10⁻⁻14 मीटर. ओके, और 10⁻⁻15 या ऑर्डरमध्ये न्यूक्लियसची डायमीटर असते. सो इफ अन इलेक्ट्रॉन इज टू बी प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस, मॅक्झिमम अनसर्टन्टी इन द पोझिशन कॅन बी पॉसिबल इज 10⁻⁻14 मीटर. जेवढी डायमीटर असेल न्यूक्लियसची, तेवढी मॅक्झिमम अनसर्टन्टी इन द पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन पॉसिबल आहे की डेल्टा एक्स इज इक्वल टू 10⁻⁻14 मीटर. आता अकॉर्डिंग टू हायझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल, डेल्टा एक्स इंटू पी इज ऑलवेज ग्रेटर दॅन एच क्रॉस बाय 2. आता एच क्रॉस काय मी तुम्हाला सांगितलं, प्लँक्स कॉन्स्टंट. ओके, मग आपण हे डेल्टा एक्स जर इकडे राईट हँड साईडला घेऊन गेलो तर हे काय होईल, डिनॉमिनेटर मध्ये जाईल, दॅट इज एच क्रॉस अपॉन 2 इंटू डेल्टा एक्स. सो आता एच क्रॉसची व्हॅल्यू आपण ठेवू शकतो, दॅट इज एच अपॉन 2 पाय. सो इथे जर आपण ठेवली तर एच अपॉन 2 इंटू 2 4 पाय, दॅट इज डेल्टा एक्स. आता एच ची म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंटची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, दॅट इज 6.63 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंद अपॉन 4 इंटू पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3.14. आणि डेल्टा एक्स मॅक्झिमम पॉसिबल किती आहे, जर न्यूक्लियसचा डायमीटर 10⁻⁻14 असेल तर मॅक्झिमम थोडी अनसर्टन्टी पॉसिबल, ती आपण जर पुट केली तर मॅक्झिमम अनसर्टन्टी इन द पोझिशन, सॉरी इन द मोमेंटम, दॅट इज पी. पी म्हणजे मोमेंटम. सो ही किती आली आपली, 5.275 इंटू 10⁻⁻21 kg मीटर पर सेकंद. Thus the momentum of electron should be greater than or equal to this value. याच्यावरून आपल्याला काय कळते की मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे डेल्टा पी ची व्हॅल्यू ही या व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर दॅन और इक्वल असली पाहिजे. फ्रॉम द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज गिवन बाय. आता रिलेटिव्हिटीच्या थेरीने आपण इलेक्ट्रॉनची एनर्जी फाइंड आउट करू शकतो, दॅट इज मिनिमम एनर्जी इज इक्वल टू पी मिनिमम इंटू सी. आता जर आपण मोमेंटम मिनिमम हे पुट केलं 5, आपल्याला माहिती ह्याच्यापेक्षा जास्तच असलं पाहिजे जर आपण या रिलेशन पाहिलं फाइंड आउट केलं तर, दॅट इज 5.275 इंटू 10⁻⁻21. ही व्हॅल्यू लेट्स आपण
मिनिमम मोमेंटम म्हणून पुट केली आणि आपल्याला स्पीड ऑफ लाईट तर माहिती असते 3 × 10⁸. सो मिनिमम एनर्जी आपल्याला या फॉर्म्युला E इक्वल टू mc² हा आपला फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला आणखीन सांगतो की C 2 वेळेस लिहिलेलं आहे आणि mc इज नथिंग बट द p, दॅट इज मास इंटू वेलोसिटी, अँड दिस C इज द अगेन वेलोसिटी. आपण याच्यामध्ये पुट केले आणि आपण मिनिमम एनर्जी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. तर इथे मिनिमम एनर्जीची व्हॅल्यू किती आली आहे? 0.98 × 10⁷. हा एक डेसिमल जर आपण इकडे शिफ्ट केला तर 10⁶. मग आपण याला म्हणू शकतो 10⁶ इज नथिंग बट द मेगा. सो मिनिमम एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन जर P मिनिममची व्हॅल्यू आपण ठेवली तर किती यायला पाहिजे? 9.8. अप्रॉक्सिमेटली वी कॅन से द 10 मेगा इलेक्ट्रोवोल्ट. ओके, इलेक्ट्रॉन वोल्ट. सो इट इम्प्लाइज दॅट हे काय सांगतं की इफ एन इलेक्ट्रॉन एक्झिस्ट इनसाइड द न्यूक्लियस इट मस्ट हॅव एनर्जी अबाउट 10 mega electron volt. However, the experimental observation shows that kinetic energy of beta particle म्हणजेच इलेक्ट्रॉन were the order of 4 mega electron volt only. Hence, we can conclude that electron is not present inside the न्यूक्लियस. याच्यावरून आपण कन्क्लूड करू शकतो की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या आतमध्ये असू शकत नाही, कारण आपण आता जे कॅल्क्युलेशन केले मॅथमॅटिकली त्याच्या अकॉर्डिंग टू मिनिमम जी एनर्जी आलेली ती अबाउट किती आलेली आहे? 10 MeV. आणि एक्सपेरिमेंटल जर काही जे काही एक्सपेरिमेंट झाले त्याच्यामध्ये बीटा पार्टिकल्स म्हणजे इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी एनर्जी किती बघण्यात आली? 4 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर्यंतच बघण्यात आली. म्हणजे आपण याच्यावरून असं कन्क्लूड करू शकतो की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट नाहीये. सो या हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलनं आपण नॉन एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इनसाइड द न्यूक्लियस हे प्रूव्ह करू शकतो. सो आय होप या व्हिडिओमध्ये तुम्हाला हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल समजला असेल आणि त्याचं हे ॲप्लिकेशन सुद्धा समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.